बारामतीकर सदैव पवार प्रेमी म्हणून पाहत आलेली आहे. भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी पुन्हा एकदा लढाई दिसेल असं मला वाटत नाही. मी तुम्हाला फोनवरून पण तेव्हा सांगितलेलं की असं मला तर वाटत नाही. त्याच्यानंतर जयनी पण अशी इच्छा व्यक्त केली की असं आम्हाला कुणालाही नकोय, ही आमची इच्छा पण नाहीये. काल मी सुप्रियाताईंचं स्टेटमेंट पण बघितलं, सुनेत्रा वहिनींचं पण स्टेटमेंट बघितलं, आणि आमची ही कुणाची इच्छा नाहीये असं होईल असं मला तरी वाटत नाही. वेगळे पर्याय असतात, वेगळे मार्ग आपण शोधू शकतो. कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. दादा आपल्यामधून गेल्यामुळं आमच्या कुटुंबाला, आणि कुटुंबातच नाही पण बारामती महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पोकळी अशी तिथं निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं आता हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र आपण काम केलं पाहिजे. बारामतीचा विकास, महाराष्ट्राचा विकास कसा होईल हा सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. अजितदादांच्या अपघातानंतर आपण बघितले की कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे काही दिवसानंतर वेगवेगळे मुद्दे समोर आणायला त्यांनी सुरुवात केली. आपण बघितले की अगोदर ते म्हणत होते अपघात नव्हे तर घातपात, नंतर त्याला वेगळं वळण दिलं की त्याच्यामध्ये फ्यूल ठेवण्यात आलं, टँक ठेवण्यात आले होते. नंतर आता त्याच्यामध्ये आपले नाशिकच्या बंधुबाबा यांनी त्याच्यावर काळी जादू केली असावी असा देखील उल्लेख केला. आणि नंतर आता पुण्याच्या प्रेसमध्ये त्यांनी पुन्हा एकदा बारामतीच्या एका पुढाऱ्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे वेगवेगळे जाणून बुजून हे वक्तव्य केले जातात, संभ्रम निर्माण केला जातो. आता तो त्यांचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता. पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की 100% चौकशी झाली पाहिजे, झालीच पाहिजे. आणि ती चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे. मग कोणीही असू दे तरी ती चौकशी व्यवस्थित ही व्हायला हवी, ही आपली सगळ्यांची इच्छा आहे. मग चौकशी कोण करतंय? CID चौकशी करतंय, DGCA, AIB आणि CBI पण आता चौकशी करतायत. त्यांनी त्यांचा प्रायमरी रिपोर्ट आपल्या सगळ्यांना तो दाखवला. त्याच्यात पण काही गोष्टी ज्या आहेत हे मला न पटणारे आहेत. पण थोडं वेळ आपण त्यांना पण दिला पाहिजे. चौकशीला आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. जर काय पुरावा कुणाकडे असेल किंवा जर कुणाला काही स्टेटमेंट तिथं करायचे असतील तर मग ते तिथं पोलिसांना भेटू शकतात, तसे ते स्टेटमेंट तिथं करू शकतात. CID जयच्या पण संपर्कात आहे, पारदादाच्या पण ते संपर्कात आहे. आम्ही पण वेळोवेळी त्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय. सगळ्यांची इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे, फक्त ती पारदर्शक असावी. लवकर आपल्याला काहीतरी त्या चौकशीतून पुढे यावं अशी आमची इच्छा आहे. आपण जिरायती भागाचा दौरा केला. प्रामुख्याने या जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार? आता प्रामुख्याने सदस्य एकतर पाणी सुटायला पाहिजे होतं, ते पाणी आता सोडलं गेलंय. जानाई सिरसाईचं पाणी प्रेशरने आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते आपला निराकरा जोड प्रकल्प त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे बंद पाईपलाईन जाणायची, ती लवकरात लवकर झाली पाहिजे. अनेक गावांमध्ये आज प्यायला सुद्धा पाणी नाहीये. काही गावांमध्ये टँकरची मागणी आहे. तुमच्या माध्यमातून BDO साहेबांना पण विनंती करतो, पंचायत समितीला विनंती करतो की लवकरात लवकर ते टँकर त्यांनी चालू करावे. उद्या जर चारा छावणीची पण जर गरज लागली कुठेही तर शासनाच्या माध्यमातून तेही लवकर आपल्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण दिले पाहिजेत. आज दौऱ्याचा पहिलाच दिवस आहे. अजून इथून पुढं साधारण 1 आठवडा 10 दिवस अजून आपण फिरणार आहे. आणि अजून जे काही गोष्टी असतील किंवा ग्रामस्थांचे जे काही समस्या असतील ते या येणाऱ्या 7-8 दिवसात आपल्याला समजतील. 2 दिवसापूर्वी पवार साहेब बारामतीत होते. पवार साहेबांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलंय का? किंवा शेतकऱ्यांना कशी
मदत गेली पाहिजे, त्यांच्यापर्यंत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना त्यांच्यापर्यंत आपण कसं गेलं पाहिजे असा काय सल्ला दिलाय? पवार साहेब हे नेहमी मार्गदर्शन करत असतात. या जिरायत पट्ट्यांनी भागांनी पवार साहेबांवर खूप प्रेम केलं, अजितदादांवर खूप प्रेम केलं, भरभरून दिलं आणि त्याच्यामुळं पवार साहेबांचं लक्ष जास्त बारामती तालुक्यावर सगळीकडे असतंच, पण जिरायत भागावर थोडं जास्त असतं. पवार साहेबांनी पण मध्ये एक दौरा काढलेला, गेल्या वर्षी पण त्यांनी एक दौरा काढलेला. त्यांच्याकडूनच आम्ही प्रेरणा घेतो. अजितदादांकडे बघून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता असा एक दौरा आपण काढायला हवा होता. खरं तर आधीच हा दौरा घ्यायला पाहिजे होता. आता मे महिना आलाय, पण आदरणीय दादांसोबत असं घडल्यामुळं तो दौरा आमचा थोडा लांबला गेला. पण काही झालं बारामती तालुक्यात जर गारपीट जर होत असेल किंवा कुठं दुष्काळ परिस्थिती निर्माण होत असेल, तर मग आम्हाला साहेबांकडून ही शिकवणच आहे की तातडीने आपण तिथं पोचलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला आठवत असेल आता पंधरे गावात पण जेव्हा गारपीट झाली साधारण 2-3 आठवडे 1 महिन्यापूर्वी, तेव्हा लगेच आम्ही तिथं पोचलो आणि तिथल्या शेतकऱ्यांना पण दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसानंतर आता आपण बघतोय की पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. वहिनी साहेब, एकंदरीत तालुक्यामध्ये 2,24,000च्या आसपास मतदान झालेलं आहे. किती मताधिक्य वहिनी साहेबांना पडेल असं आपल्याला वाटतंय? आता किती पडेल हे सांगता येणार नाही, पण समोर कोण असं स्ट्रॉंग उमेदवार नव्हते आणि दादांचं काम बघून बारामतीकरांनी भरभरून सुनेत्रा वहिनींना तिथं मतदान दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की 2,24,000 पैकी 2,20,000 तरी मतं आपल्या सुनेत्रा वहिनींना मिळतील. होईल ना, एक 2-3 हजार मतं इथं तिकडं जाऊ शकतील, पण बाकीचं सगळं मतदान हे वहिनींना होईल.